नमस्कार मित्रांनो, मी नरेश सिलिमकर. फायनली भावांनो पावसाने एंट्री केलेली आहे आणि भावांनो फायनली वाजल्यानंतर 2026 पाण्याची एंट्री झालेली आहे. खरं तर हे पाऊस येण्याचा दिवस नाही आहे अशा तऱ्हेने, पण गेल्या वर्षीसुद्धा आणि ह्या वर्षीसुद्धा पाऊस पडायला लवकर झालेला आहे. आणि सुरुवात पण त्याने अशी केली की पूर्णपणे दमदार, पूर्णपणे चक्रीवादळ. त्याच्यामध्ये आता किती जणांचं नुकसान झालं असेल, कुठं झालं असेल हे तर मला बी सांगता येणार नाही. फक्त आमच्या इथं फारसं नुकसान नाही झालं. फक्त येताना बघितलं तर एखादं छोटंसं पत्रे उडालेत, आमच्या शाळेचे थोडे 1-2 ढापे उडालेत. आणि बाकीचे गावातले ज्यांचे कुणाचे काय झालं असेल किंवा वाडी बिडी आहेत तिकडे, तर ते समजा पाहणी करण्यासाठी सोमवारी तर ग्रामपंचायतीमध्ये येतीलच. पण हे सगळं पाहत असताना एक असाच मनात विचार आला, म्हणून बोलत चला एक व्हिडिओ बनवूया. पण निसर्गाशी खेळतो आहे की निसर्ग आपल्याशी खेळतो आहे हेच कळत नाही आता मला. निसर्ग बदलण्याची कारणं तर मला काय फारशी माहीत नाही. मी पण एवढं नक्की सांगू शकतो, जो गाव, जो शहर, जो जंगल 2014, 15, 12, 11 ह्या साली होता, तो जर तसाच ठेवला असता तर कदाचित ही वेळ आज आली नसती. ह्या 10 जबाबदार सरकारच आहे. आणि त्यानंतर राहिलेले लोक तर नाहीच याला जबाबदार, याला सरकारच आहे. कारण सरकारच काहीही करत सुटलं आहे. आता बघा ना, जसं की कुंभमेळ्यासाठी नाशिकचं जंगल तोडणं, मागच्या वेळेस हसदेव जंगल तोडलं, आता मागं आरावली पर्वत, हे अशा मोठे जंगल तोडण्यामागं सरकारचाच हात आहे. आणि काही लोक जे बसलेले आहेत सत्तेवर, त्यांना त्यांचा वाटा मिळतो. त्यांना मिळाल्याच्यानंतर बाकीचे जे आहेत त्यांचा व्यवसाय चालतो. ह्या काही मूठभर लोकांसाठी आपण निसर्गाची छेडछाडी करतो. खरं तर हे कुठल्या एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. पण ते म्हणतात ना, सत्ता ज्याला सोडोशी वाटत नाही, ज्याच्या हातात पॉवर आहे तो काही करत सुटला आहे. त्यांना खरंच भावांना थांबवलं पाहिजे. कधीतरी आपण असा विचार करूया, 5 वर्षांनी आपल्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो आणि 500 आणि 1000 रुपयासाठी आपण खरंच विकू नका. स्वतःला तरी विकू नका. मला तरी असं वाटतं. कदाचित तरी आपण नाही महाराष्ट्र बदलू शकत, मला मान्य आहे. आपल्या तेवढी हिंमतही नाही, एवढी ताकदही नाही. पण आपण सुरुवात आपल्या गावापासूनच करू. प्रत्येकाने आपलं गाव पहिले सुधारायला घ्या. आपलं गाव सुधारलं ना तर ॲटोमॅटिकली महाराष्ट्र पण सुधारेल, देश पण सुधारेल. कारण मी बऱ्याचदा व्हिडिओ वगैरे पाहतो, सगळेच लोक महाराष्ट्रावर बोलतात, देशावर बोलतात. अरे पण पहिले आपलं गाव बघा ना. आपलं गाव बघितलं ना तरच काहीतरी होईल. पहिले गाव सुधारा. गावं सुधारली तरच हे लोक सुधारतील. कारण मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो की ह्या सगळ्याची सुरुवात होते ती आपल्या गावापासूनच. कारण ह्यांना कुठलीही गोष्ट लागते ती सरकारी खजिन्यामध्ये नाही आहे की सरकारकडे नाही आहे, कुणाकडेच नाही आहे. ती आपल्या गावाकडंच आहे. आपली गावाची हद्द जेवढी आहे तेवढी आपण सांभाळायला पाहिजे. तेवढी जर सांभाळली ना तर मग कुणाची हिंमत न राहणार. आता आमच्या गावामध्ये पण काही कन्स्ट्रक्शन चालू आहेत, उत्खनन चालू आहे त्यांच्यावर विषय. पण प्रत्येकाने आपल्या गावाबद्दल पहिले बोला, तरच हे सुधारतील. नाहीतर तुम्ही डायरेक्ट राजकारणानं सुधारायला गेलं, ते सध्या पॉवरमध्ये आहेत, सत्तेमध्ये आहेत. ना आपले मुख्यमंत्री सुधारणार आहेत महाराष्ट्राचे, ना उपमुख्यमंत्री, ना इतर कोणी जे बी आहेत, आमदार, खासदार, उपसभापती, सभापती, हे कोणीच नाही सुधारणार. त्यामुळं प्रत्येकाने पहिले सुधारायला घ्या आपलं गाव. आपल्या गावातला सरपंच आपण सुधारलो ना तर मग कोणाची हिंमत नाही राहणार. कारण ह्यांना सगळ्यात पहिले लागतो गाव. गावापासूनच त्याची सुरुवात होते. म्हणून त्यावेळेस मला शाळेमध्ये शिकवलेलं होतं की चला खेड्याकडे. हे आंदोलन कुणी केलं होतं? महात्मा गांधीजींनी. त्या ओलीचा अर्थ आज समजला की गावाकडे कशाला चला बोलत होते ते. बघा, जर ह्याच्यातून तुम्हाला काही समजलं नाही तर तिसरं महायुद्ध व्हायची तर काही गरज नाहीच आहे म्हणा. निसर्ग हा आता सुरुवातीला असा रूप दाखवते, तर इथून पुढे तर ह्यापेक्षा भयानक दाखवेल.
जसे जसे वर्ष उलटतील तसे तसे तो भयानक रूप घेईल आणि तो काय करेल त्यालाच नाही कळणार. कारण साहजिकच आपण त्याच्या चक्रव्यूहामध्ये आपणच त्याला पूर्णपणे चुकीचं करून ठेवलं आहे. त्याच्यामुळं तो आजकाल काही करत सुटला. त्याला दोष देण्यापेक्षा पहिले आपल्याला सुधारूया. चला बघूया या व्हिडिओमध्ये.